तर मस्त तयार आहे लालबुन कलर मध्ये गाजरचा हलवा। तर अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेला आहे मी हलवा। मावा नाही वापरलेला ना खवा वापरलेला आहे, अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे। तर तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे हलव्याला। तर चला मग सुरू करू रेसिपी। श्री शिवाय नमस्तुभ्यम मैत्रिणींनो, मी आहे अंजली कुंभार। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आता थंडीचे दिवस आहेत आणि खूप प्रमाणात गाजर छान मिळत आहेत। तर अशा या गाजराचा मी मस्त असा हलवा करणार आहे। तरी ते मी घेतलेले आहेत 1 किलो गाजर फ्रेश आहेत, असे मस्त लाल लाल कलरची गाजर घ्यायची गाजराचा हलवा बनवण्यासाठी। आणि त्यासाठी साहित्य सांगते। इथे मी 1 वाटीभर साखर घेतलेली आहे। गाजर गोड आहेत त्याच्यामुळे मी 1 वाटी घेतलेली आहे। गाजर कमी जास्त गोड असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता। 10-15 बदाम घेतलेले आहेत, थोडेसे मनुके घेतलेले आहेत, 8-9 काजू घेतलेले आहेत, 2 चमच चारोळी घेतलेली आहे। तुम्ही ड्रायफ्रूट तुमच्या मनाने कमी जास्त करू शकता, तुमच्या आवडीनुसार घालू शकतात। तर सर्वप्रथम मी गाजर किसून घेते। तर बघू शकता इथे मी गाजर पूर्ण किसून घेतलेले आहेत। किती मस्त लाल कलर आलेला आहे बघा गाजराला। आणि इथे काजू बदाम कूट करून घेतलेला आहे बघा। तर आता सर्वप्रथम मी कढईत साधारण 3-4 चम्मच तूप घालून घेते आणि गाजर छान भाजून घेते। आपले गाजर छान भाजले जातात तोपर्यंत इकडे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, ते छान गरम करून उकळून घोटून घेणार आहे। गाजर छान मऊ होईपर्यंत तुपामध्ये परतून घ्यायचे, एक 5-10 मिनिट मऊ होईपर्यंत। तोपर्यंत इकडे आपले दूध मस्त आटून तयार होते। तुम्हाला जर खवा मावा काही वापरायचा नसेल तर या पद्धतीने दूध आटून घ्यायचं, म्हणजे मग मावा आणि खवा घालण्याची काही आवश्यकता नाही। तर 5 मिनिट झालेले आहेत। मी या गाजरला छान तुपामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण याला 5 मिनिटं झाकून एक वाफ काढून घेऊ। मधामधात चेक करायचं, नाहीतर करपण। तर 6-7 मिनिटं झालेली आहेत, मी मधामधात चेक केलं होतं। आता आपली गाजर छान मऊ झालेली आहे शिजून। तर बघू शकता पूर्ण पाणी आटलेलं आहे याच्यामधलं। आता हे छान मिक्स करून घेऊ। आता मी इथे 1 वाटी साखर घालणार आहे। गाजर गोड आहेत त्याच्यामुळं मी 1 वाटी साखर घालते। 1 किलो गाजर असते मी बोलते। आता छान साखर मिक्स करून घ्यायची गाजरामध्ये, नाहीतर मग साखर गाळ नाही झाली तर कचर लागू शकते। तर बघू शकता किती मस्त लाल कलर आलेला आहे आपल्या हलव्याला। दूध पूर्णपणे अर्ध आटलेलं आहे, एकदम थोडं दूध बाकी आहे। आता आपण हे दूध या हलव्यामध्ये टाकून देऊ। बघू शकता दुधाचा कलर पण चेंज झालेला आहे। आता हे दूध आटेपर्यंत छान शिजवून घेऊ त्या हलव्याला। तर बघू शकता दूध पूर्णपणे आटलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालून घेऊ। बदाम, काजू, चारोळी आणि मनुका छान मिक्स करून घेऊ। तरी तयार आहे आपला मस्तपैकी लाल बुन कलरचा गाजरचा हलवा। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा, आणि आवडल्या असल्यास तर इथे आपला हलवा तयार आहे। आता आपण एका बाउलमध्ये याला सर्व करू। तर बघू शकता किती मस्त झालेला आहे हलवा। तर तुम्हाला माझी हलवा बनवण्याची पद्धत कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी बनवलेला आहे हलवा, कमी साहित्यामध्ये।